केंद्र व राज्य सरकारकडून शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली बुधवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर 9 जुलै रोजी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान जोरदार निदर्शने करण्यात आली। या निदर्शनात शेतकरी, शेतमजूर, कामगार, असंघटित कामगार, महिला, ज्येष्ठ नागरिक यांनी सहभाग नोंदविला। यावेळी सरकारच्या शेतकरी कामगार विरोधी धोरणांचा निषेध करीत ठिय्या आंदोलन करण्यात आले। मार्क्सवादी पक्ष आणि विविध संयुक्त संघटनांच्या प्रतिनिधींनी उपविभागीय अधिकाऱ्यांना पंतप्रधानांच्या नावे निवेदन दिले। या निवेदनात शेतमालाला हमीभावासाठी कायदा, शेतकरी शेतमजूर कर्जमाफी, रोजगार हमी योजनेत कामाचे दिवस वाढवणे, वनहक्क व गायरान जमिनींच्या मालकी हक्काचे वितरण, बी बियाण्यांच्या दरावर नियंत्रण, वीज खासगीकरणास विरोध, शासकीय योजनातील कर्मचाऱ्यांना किमान वेतन आणि सर्व गरजूंसाठी रेशन, घरकुल, पाणी, पेन्शन यांची हमी यासारख्या 12 प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या। निवेदनात सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर लवकरच राज्यव्यापी तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा देण्यात आला आहे। या आंदोलनात प्रकाश पताडे, जितेंद्र चोपडे, संजय वाकुडकर, रितेश चोपडे, ॲडव्होकेट अविनाश बावस्कर, आदित्य इंद्रजित, NY देशमुख, मंगेश कानडे, महेश वाकतकर आदींचा सहभाग होता। आज 25 जुलै 2025 रोजी संपूर्ण देशातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, विद्यार्थी, महिला जवळपास 25 करोड लोक भाजपा प्रणित नरेंद्र मोदी शहा सरकारने जे श्रमिक वर्गाच्या विरोधात धोरण घेतले त्याच्याबद्दल मोठ्या प्रमाणामध्ये आज भारत बंदमध्ये सहभागी झालेले आहेत। आज आपल्याला माहिती आहे की आजचा दिवस हा खूप ऐतिहासिक दिवस आहे। 9 जुलै 1944 या दिवशी ब्रिटिश राजवटीच्या विरोधात भारताला स्वतंत्र करण्यासाठी आझाद हिंद सेनेचं नेतृत्व या देशाचे सुपुत्र नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्याचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे। विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा 9 जुलै या दिवशी जवळपास मी असं म्हणेल की 1942 या दिवशी एक मोठा मोर्चा दलित, आदिवासी, अल्पसंख्याक यांच्यासाठी बजेटवर खर्च करावा भारत सरकारने यासाठी मोठा मोर्चा सुद्धा बाबासाहेबांनी त्या ठिकाणी काढलेला आहे। त्याचसोबत 9 जुलै 1951 या दिवशी पहिली पंचवार्षिक योजना या ठिकाणी भारत सरकारनं लागू केलेली आहे। या ऐतिहासिक दिवशी आज संपूर्ण देशातील 25 लाख करोड लोक संपामध्ये उतरलेले आहेत। आज या संपामध्ये शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे, कामगारांची प्रमुख मागणी आहे। आज ज्याप्रमाणे नरेंद्र मोदी भाजपा प्रणित सरकारनं 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर जमीन अधिग्रहण आणलं, मोठ्या प्रमाणामध्ये 3 काळे कायदे लागू करण्याचा त्या ठिकाणी त्यांनी ठराव मंजूर केला, त्या दिशेनं ते चालले होते। पण 10 लाखापेक्षा मोठ्या संख्येने शेतकरी आम्ही दिल्लीमध्ये होतो। 379 दिवस लढा दिला, ऊन, वारा, पाऊस, कडाक्याची हाड मोडणारी थंड, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही लढलो आणि ते लढल्यानंतर या नरेंद्र मोदी तानाशाही सरकारला ते कायदे मागे घ्यावे लागले। एक लढाई आम्ही जिंकलो, पण दुसरी लढाई त्या ठिकाणी आजपर्यंतही शेतकऱ्याला MSP प्रमाणे शेतीमालाला हमीभाव मिळालेला नाही आहे। आज शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफ झालं पाहिजे, त्या शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, त्याचं संपूर्ण लाईट बिल माफ झालं पाहिजे, त्याला खतं, बी बियाणं, कीटकनाशक, विजेचे दर, मजुरीचे दर, शेती आदानाच्या किमती आणि शेतीमाल विक्रीपर्यंत त्याला मोठा खर्च येतो, उत्पादन खर्चानुसार उत्पन्न मिळत नाही, म्हणून त्या शेतकऱ्याला हमीभाव मिळाला पाहिजे। डॉक्टर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागूच झाल्या पाहिजे, यासाठी सुद्धा अखिल भारतीय किसान सभा संयुक्त किसान मोर्चाचा एक भाग म्हणून आज रस्त्यावर उतरलेली आहे। त्याच ठिकाणी जे कामगारांच्या बद्दल 4 काळे कायदे त्यांनी या ठिकाणी लागू केलेले आहेत, जवळपास प्रतिगामी कायदे आणलेले आहेत, 450 कायदे त्या ठिकाणी त्यांनी कामगारांच्या विरोधात आणलेले आहेत। कोणत्याही प्रकारच्या सामाजिक सुरक्षा नाही, 14 ते 16 घंट्याचं काम या ठिकाणी त्यांनी आणलेलं आहे, रात्रपाळीमध्ये काम करावं लागणार आहे। त्या ठिकाणी कामगार वर्ग सुद्धा हा मोठ्या संख्येने त्या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहे। विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठीच्या शाळा बंद पडलेल्या आहेत। हा संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला असता वाडे, पाडे, खेडे
या ठिकाणी हजारोच्या संख्येनं शाळा बंद पडलेल्या आहेत. आज त्या विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान त्या ठिकाणी होत आहे. राष्ट्र निर्माणाचं काम त्या ठिकाणी त्या शाळेतून, जिल्हा परिषद मराठी शाळेतून होते. आज त्या आमच्या जिल्हा परिषद मराठी शाळा बंद झालेल्या आहेत. कॉन्व्हेंटचं पीक आलेलं आहे. त्या ठिकाणी सुद्धा विद्यार्थ्यांच्या बजेटवर मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करावा. आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाही, शेतमजुरांच्या मनरेगासाठी पैसे नाहीत, महिलांच्या सरकारी दवाखान्यामध्ये डिलिव्हरी पेशंट म्हणून जातात त्याच्यावर त्यांच्याजवळ पैसे नाहीत. पण दुसऱ्या बाजूला शक्तीपीठ महामार्ग असेल, 87,000 कोटी रुपये खर्च करतो. सिंदखेड राजा ते सेगाव असेल, मोठा भक्ती महामार्ग त्या ठिकाणी होत आहेत. इतर मोठे महामार्ग बनत आहेत, त्यासाठी पैसा आहे. पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 25,000 कोटी रुपये यांच्याकडे नाही आहेत. आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्याकडे एक बातमी आहे. त्याच्यामध्ये PM जे नरेंद्र मोदी आहेत यांच्या विदेश दौऱ्यावर जवळपास 66 अरब रुपये या ठिकाणी खर्च झालेले आहे. आपण बघू शकता. बेचारा मैं तो फकीर हूं, झोला उठा के चला जाऊंगा. अशा प्रकारचे हे नरेंद्र मोदी. आज भाजपा प्रणित सरकार त्या ठिकाणी बसलेलं आहे. प्रचंड हिटलरशाही त्या ठिकाणी करतायत. जे आम्ही मागितलं नाही ते आम्हाला देत आहेत, जे आम्ही मागत नाही ते आम्हाला देत नाहीत. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये मागच्या दर्जाने हिंदी ते सक्तीची करतायत. आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही, कोणत्याही भाषेला आमचा विरोध नाही आहे, सन्मान आहे. पण आमची जी मराठी भाषा आहे ती आम्हाला आमच्या मातृभाषेतून 5व्या वर्गापर्यंत आम्हाला शिकू द्या. आमचा त्या ठिकाणी तो पाया पक्का होऊ द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला ती भाषा द्या ना. पण या ठिकाणी तुम्ही एका बाजूने बिहारमध्ये इलेक्शन लागलेले आहेत, मुंबईमध्ये महानगरपालिकेचं निवडणूक आहे आणि त्याच्यामध्ये जे 1 कोटी मतदान त्या ठिकाणी आहेत त्याच्यावर तुमचा डोळा आहे. तुम्ही या महाराष्ट्रामध्ये हिंदी विरुद्ध मराठी हा भाषिकवाद, हा प्रांतिकवाद या ठिकाणी तुम्ही उभे करतायत. हे होता कामा नाही. तुम्ही जे हे काही आणलेलं आहे पिल्लू, हे पिल्लू या महाराष्ट्रामध्ये चालणार नाही. ही मराठी जनता, ही मराठी संस्कृती, हा महाराष्ट्र हे तुमचं धोरण उधळून लावल्याशिवाय राहणार नाही. आज तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी आमचे हक्क मागण्यासाठी आज 25 जुलै रोजी आम्ही 25 करोड लोक आज रस्त्यावर उतरले आहेत. तुम्ही त्यांना सर्वांना अर्बन नक्सल म्हणताय. तुम्ही आमच्यासाठी महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक त्या ठिकाणी आणलाय. आम्हाला तुम्ही आता जेलमध्ये टाकणार आहे. आज प्रखर विज्ञाननिष्ठ, तर्कशुद्ध आणि विवेकपूर्ण विचाराचे पत्रकार, लेखक, साहित्यिक, विचारवंत त्या ठिकाणी आज आपली लढाई लढतायत. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.